रत्नागिरी जिल्ह्यातील काही गावांमध्ये माकडांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांचे हाल होत आहे। ही माकडे घराची कौले फोडतात, आंब्याला आलेला मोहर तोडून टाकतात। सध्या ही उपद्रवी माकडे पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान करत आहे। जोपर्यंत या माकडांचा बंदोबस्त होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण करणार असल्याची माहिती आंदोलक शेतकरी रामचंद्र मोहिते यांनी दिली आहे। मी रामचंद्र लक्ष्मण मोहिते, करपुऱ्यातील शेतकरी। माझा शेती हा व्यवसाय आहे, पण आज रोजी आपल्या तालुक्यामध्ये काय आणि जिल्ह्यात काय आणि कोकणात काय अशी शेतकऱ्यांची अवस्था झालेली आहे की माकडामुळे आम्हाला कोणतीही शेती करता येत नाही। कारण आम्ही कष्ट कितीही केले तरी माकड ते काही पीक आलेलं उद्ध्वस्त करून टाकतात। आणि प्रामुख्याने आम्हाला शेतकऱ्यांना जगण्याचं साधन म्हणजे शेती। मग भात शेती असो, नाचणी असो, नारळ, आंबा हा प्रामुख्याने, काजू प्रामुख्याने आमच्या शेतकऱ्यांचं उत्पन्नाचं साधन असल्याने जीविका त्याच्यावर जगण्याच्या अवलंबून असतो आम्ही। या माकडांच्या प्रादुर्भावाला आम्ही कंटाळलो आणि सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं आज रोजी मी असा निश्चय केला की शेतकऱ्यांना, सगळ्या अधिकाऱ्यांना, लोकप्रतिनिधींना पत्र पाठवून कोण दाद घेत नसल्यामुळे मी आज रोजी आमरण उपोषण बेमुदत करायचं ठरवलेलं आहे। धन्यवाद।